तर काहीही झालं तरी अजित पवारांना सोडून कुठेही जाणार नसल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलंय। सर्व आमदारांनी दादांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांनी संविधानाबद्दल अपप्रचार केल्यानं त्याचा फटका आम्हाला बसला असंही शेळकेंनी म्हटलंय। 2 दिवसापूर्वी जी आहे ती बैठक झाली, त्यामध्ये मावळ संदर्भात असेल किंवा राज्यातील जी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीला कुठेतरी पिछडी बघायला लागली, काय नक्की चर्चा झाली त्यामध्ये? आपण एकमेकांसोबत आहोत, आम्ही तुम्हाला कोणी सोडून जाणार नाही। कुठली जरी प्रसंग आला तरी आम्ही तुमच्या मागे ठामपणाने उभे राहू, अशा पद्धतीने प्रत्येक आमदारांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी दादांना शब्द दिला, दादांच्या मागे उभं राहण्याचा ठाम निर्णय घेतला। काही दिवसापूर्वी बारणे देखील म्हणले होते की राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम नाही केलं, त्याचा फटका मावळमध्ये पाहायला मिळाला आपल्याला की 5,000चं लीड मिळालं, जे तुम्हाला लाखभर मतं होती, बाळा बेगड्यांना 77,000च्या वर मतं होती, त्यांना मात्र 3,000चं 4,000चं लीड मिळाला। या वेळेच्या लोकसभेची निवडणूक पार पाडत असताना जे जातीपातीचं राजकारण झालं, जे संविधानाच्या बाबतीत मोदी साहेबांचा अपप्रचार केला, त्याचा फटका त्यात दलित समाज बांधव आमच्यापासून दुरावला गेला। आदिवासी समाजाला देखील सांगितलं आपलं आरक्षण निघणार आहे, आपल्या सुविधा कमी होणार आहेत, आपल्याला नंतर हा सर्व त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे आदिवासी समाज देखील आमच्यापासून दुरावला गेला आणि मुस्लिम समाज देखील त्याच पद्धतीनं दूर गेला। हे तीनही प्रमुख समाज दूर जात असताना किंवा यांचा मतात रूपांतर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होताना नक्कीच आम्हाला त्याचा फटका बसला, आम्हाला त्यातून काही भागामध्ये पराभव स्वीकारावा लागला। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ।